हॅलो नमस्कार प्रिय मित्रांनो, अनोखी लाईफमध्ये तुमचं मनापासून खूप खूप छान छान झक्कास स्वागत आहे. तर आजपासून म्हणजे याच वर्षापासून 2021 पासून आपण एक नवीन उपक्रम सुरू करत आहोत. त्याचं नाव आहे संपादकीय चर्चा. काय नाव आहे त्याचं? संपादकीय चर्चा. त्याला काय म्हणतो आपण इंग्लिशमध्ये? एडिटोरियल डिस्कशन. मग असं करण्याचा काय उद्देश आहे? तर उद्देश पहिला असा आहे की आपण मराठी मीडियममधून परीक्षा देत असेल किंवा इतर मीडियममधून देत असेल किंवा इतर जे काही स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी आहेत त्यांना इंग्लिश पेपर वाचण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. त्याचप्रकारे त्याच्यामध्ये नोट्स काढण्यामध्ये अडथळा निर्माण होतो. तर तो कमी व्हावा, तो तुमचा अडथळा कमी व्हावा एक उद्देश आहे. दुसरा असा की तुम्ही वाचत असाल किंवा यूट्यूबवर ऐकत असाल, ते सांगत असताना बऱ्याच वेळा ते इंग्लिशच शब्द वापरतात, मराठीमध्ये सांगतात पर इंग्लिशचे शब्द वापरतात. तर तो भाग कमी व्हावा, अस्सलपणा यावा, हा एक उद्देश त्याच्यामागं. त्यानंतर तिसरा उद्देश असं की वाचतो आपण किंवा ऐकत असाल तर नोट्स भेटत नाहीत किंवा आपला काढायला खूप वेळ लागतो, तर ते नोट्ससुद्धा भेटाव्या, तुम्हाला दिल्या जातील याच्यामधून, हा एक उद्देश आहे. त्यानंतर हा जो काही आपण प्रोग्राम सुरू केला आहे की संपादकीय चर्चा, हा जो काही उपक्रम आहे त्याच्यामध्ये एक भाग असा आहे की जे काही आपण पेपर वाचत असतो तर प्रत्येक पेपरमध्ये, रोजच्या पेपरमध्ये बरेच आर्टिकल येतात संपादकीय याच्यामध्ये, परंतु सगळेच काही महत्त्वाचे नसतात. एखादा आर्टिकल खूप महत्त्वाचा ठरतो, तर तसा एखादा आर्टिकल आपण रोज घेत जाऊ आणि तो घेऊन 3 दिवसाला हा भाग अपलोड केला जाईल. म्हणजे रोज असं नाही की त्याच्यामधलं 2-3 असतील तर ते बी घेतले जातील, परंतु एखादाच आर्टिकल खूप छान असतो, तो परीक्षेच्या दृष्टीने तसाच वापर केला जाईल त्याचा. जसं की दूध आहे, पर दुधात पाणी बी आहे, तर आपण दूधच घेऊ ना, त्याच्यात पचगळ पाणी करायची गरज नाही. तर असा भाग आपण करायचे प्रयत्न आहे. तर त्या नोट्समध्ये एक असा भाग आहे की त्या नोट्स ज्या तुम्हाला ज्या भेटतील त्या खूप शॉर्ट नोट्स असतील. म्हणजे त्याच्यामध्ये ग्रामर किंवा आपलं व्याकरण काही नसणार नाही त्याच्यामध्ये. जे फक्त तेव्हा समजतं जेव्हा आपण ते वाचलं आहे किंवा ते ऐकलं आहे. तर तुम्ही जर ते नोट्स तुम्हाला पाहिजे ते तुम्हाला पाहावंच लागेल, नाहीतर ते समजणार नाही. नाहीतर स्वतः समजून घ्यायचा प्रयत्न करावा लागेल. तर हा एक बाब की त्याच्यामध्ये कुठलेही ग्रामर नाही, ते खूप शॉर्ट नोट्स आहेत. हा थोडं जिकरीचं काम आहे नोट्स काढणं किंवा हे करणं, परंतु तुमच्यासाठी ते आपण आनंदानं करूया. तर हा भाग आपल्यासाठी ह्या संपादकीय चर्चाविषयी. तर जे काही आपले विद्यार्थी आहेत, आपले जे काही मित्र आहेत, ते सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करा. उद्या चालून ते असं म्हणणं की आपल्या महाराष्ट्रामध्ये हा जो काही भाग आहे तो कमी मिळतो किंवा कमी सोर्सेस अवेलेबल आहेत. जेवढं आहेत तेवढं त्यांच्यापासून पोहोचण्याचा प्रयत्न करा, ही तुम्हाला सगळ्यांना विनंती. तर करूया सुरुवात. तर या आठवड्यातला पहिला लेख आहे 2020 मधल्या आलेल्या समस्याविषयी, आव्हानाविषयी आणि 2021 मध्ये येणारी आव्हाने. दिनांक 28 डिसेंबर 2020 रोजी द हिंदूमध्ये आलेला हा लेख आहे. तर 2020 मध्ये आलेल्या समस्या कोणत्या याबद्दल या लेखामध्ये बोललं जातं. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की पहिली समस्या कोविडची महामारी. आता कोविडच्या महामारी पूर्ण अर्थव्यवस्था खराब झाली किंवा जे काही आपलं सुकर चाललेलं जीवन होतं त्याच्यामध्ये थोडा स्टॉप आला, त्याच्यामध्ये थोडा मंदगती आली. त्याच्यामुळं अनेक प्रॉब्लेम, अनेक समस्या आपल्याला तोंड द्यावं लागलं त्या समस्यांना. तर हा एक पहिला आहे. याच्यामुळं आपल्याला काहीतरी अशा गोष्टी शिकण्यास मिळाल्या की भारताची किंवा इतर लोकांची जी काही अर्थव्यवस्था आहे, ही सामग्री आहे, जे काही आपण जगत आहोत त्याला किती चांगल्या प्रकारे ठेवलं पाहिजे, राहिलं पाहिजे, एन्व्हायरमेंटचा जो काही भाग आहे त्याचं रक्षण केलं पाहिजे. अशा बऱ्याच गोष्टी आपल्याला या कोविड महामारीमध्ये समजल्या आहेत. कुणाच्या जे काही सीमा आहेत, ज्या कुणाच्या लिमिट्स आहेत, कुणाचे दायरे आहेत, जे काही महासत्ता म्हणत होते लोक, त्यांना बी त्यांच्या चुका समजल्या आहेत. या सगळ्या गोष्टी कोविड महामारीमध्ये समजल्या आहेत, भारताला बी समजल्या आहेत. हा एक पहिला मुद्दा की कोविड महामारीची समस्या सर्व भारतासहित सर्व देशांना सुद्धा सामोरं जावं लागलं. तर दुसरा भारतासमोर बाब आहे की सीमा तणाव. जसं की चीन आणि भारतासमोर झालेला जो काही तणाव आहे, आपण तो गलवान व्हॅलीमध्ये सुद्धा तो पाहिला आहे. तर अशा बऱ्याच गोष्टी ह्या आपल्या चीनसोबत घडल्या आहेत की तिथं तणाव अधिक वाढला आहे, संघर्ष अधिक निर्माण झाला आहे. भारताला तिथं जास्त अधिक फोकस द्यावा लागला आहे. अशा प्रकारचा हा सीमा तणाव इथं आपल्याला पाहायला भेटला आहे. हा दुसरा एक 2020 मधली एक समस्या आहे म्हणा की आव्हान आपण पेरलं आहे. त्यानंतर तिसरी आहे अंतर्गत समस्या. त्याच्यामध्ये नक्षलवादी युद्ध असेल किंवा अंतर्गत जी अशांतता असेल किंवा जे काही सेंटरमध्ये असलेला जो काही पक्ष आहे त्याच्या विरोधात असणारे राज्यामधील पक्ष, याच्यामधला जो काही विरोधाभास आहे, त्याच्यातल्या ज्या काही समस्या आहेत ते एकमेकासमोर अशा भिडत आहेत, नडत आहेत असं आपल्याला म्हणता येतं.
या जसं की आपला नागरिकताविषयी कायदा असेल किंवा इतर अनेक जे काही असतील त्या अंतर्गत सुरक्षामध्ये थोडंफार हातभार लावतात, थोडंफार त्याला व्हायलन्स निर्माणचा प्रयत्न करतात. या सुद्धा समस्या आपल्याला याच्यामध्ये पाहावं लागल्या आहेत. अंतर्गतमध्ये बऱ्याच गोष्टी आहेत, जसं की NPRचा विषय असेल, कॅपचा विषय असेल, या बऱ्याच गोष्टी या अंतर्गत समस्यामध्ये येतात. त्यानंतर चौथा मुद्दा आहे 2020 मधला केंद्र आणि राज्यामधला समस्या किंवा संबंध जो आहे त्याच्यामध्ये, जसं की गव्हर्नन्सचं रूल असेल, कुठल्या राज्यामध्ये जो काही सत्ताधारी पक्ष आहे त्यांचा आणि राज्यामधलं होणारा जो काही भाग आहे तो आहे, जसं पाण्याच्या बाबतीत असेल किंवा सीमाच्या बाबतीत असेल, इतर गोष्टीबद्दल किंवा पक्षाच्या बाबतीत असेल, गव्हर्नन्सचा डिसिजन असेल, सुप्रीम कोर्टाचा निर्णय असेल, याच्यामुळं केंद्र राज्य ह्याच्यामधली जी काही समस्या आहे, जो काही तणाव आहे, संबंध आहे, तो एकरूपतेने न येता विरोधाभासी बनला आहे असं आपल्याला म्हणता येतं. हे सरळ दिसत आहे सगळ्यांना. महाराष्ट्र, कर्नाटक किंवा इतर याच्यामध्ये जे काही चालणारे वाद आहेत, विशेषतः पश्चिम बंगालमध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी घडत आहेत, हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये समजतं. म्हणजे केंद्र आणि राज्याचे जो काही एकोपा असला पाहिजे, एकजुटीने काम करावे, ती समस्या सध्या जास्त भेडसावत आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर 5वं कारण आहे संसदचे जे काही कार्यप्रणाली आहे. आता आपण अगोदरच किती वेळेस तर म्हणत असो संसद काम करत नाही, कमी दिवस बसत आहे. म्हणजे कमीत कमी असं म्हटलं जातं की 120-130 दिवस त्यानं काम केलं पाहिजे, तर ते खूप कमी दिवस त्याने होत आहेत. आणि सध्याचं जे काही हिवाळी अधिवेशन असतं, जो काही संसद बसायला पाहिजे, सगळ्यांनी चर्चा करायला पाहिजे, ती तर रद्द करण्यात आली. आणि जिथं सगळ्या गोष्टी भारतामध्ये आता इलेक्शन होऊ शकतं किंवा आपले अर्थव्यवस्था चालू शकते, बऱ्याच गोष्टी होऊ शकते, तर सगळ्याच गोष्टी होऊ शकतात असताना संसद का चालू शकत नाही? त्याला स्थगित का करावं लागतं? हा सुद्धा प्रश्न निर्माण होतो ना. म्हणजे तुम्ही इलेक्शन करू शकता, तिथं ज्या काही गोष्टी तुमच्या राजनीती आहे त्या करू शकता, परंतु हे जी काही संसद चालायला पाहिजे ती तो म्हणजे स्थगित होते. म्हणजे काहीतरी कुठंतरी काहीतरी चालू आहे, कुठंतरी राजकीयपणा चालू आहे असं बी आपल्याला म्हणता येतं. अशा गोष्टी आहेत इथं. तर हा 5वा पॉईंट होता. त्यानंतर आर्थिक व्यवस्था. आता कोविडमुळे तर अर्थव्यवस्था खराब झाली. परंतु पहिल्या सुरू जर पाहिलं आपण कोविड येण्याच्या अगोदर, तर अर्थव्यवस्था अगोदर बी संथ गतीने चालू होती. अगोदरच आपण अनेक बारा त्याच्याविषयी चर्चा करत होतो. न्यूजपेपरमध्ये ऐकत होतो की आपली अर्थव्यवस्था मंदावली आहेत. आकडे जे आहेत ते अचूक आहेत किंवा जे चुकीचे दावले जात आहेत. अशा प्रकारे बऱ्याच गोष्टी आपल्याला ऐकण्यात येत होत्या. आर्थिक व्यवस्था बंद होण्याचे अनेक कारण आहेत, जसं की शेतीमधला विकास असेल किंवा जे काही इंडस्ट्रीयल विकास असेल किंवा आपले जे काही धोरण असेल, याच्यामध्ये अनेक कारणं आहेत आर्थिक गतीची. ती सुद्धा समस्या आता अधिक भेडसावत आहे या कोविडमुळं. हे सुद्धा हा तणाव आहे. आणि त्यानंतर सामाजिक अस्थिरता हा एक मोठे कारण आहे की समाजामध्ये एखादी गोष्ट घडत असताना ती शासनाच्या अनुषंगाने घडत असेल किंवा समाजामधील वाद असेल किंवा जे काही रिॲक्शन असतील, जसं की पाकिस्तानविषयी युद्ध झालं किंवा आपल्या मधल्याच अंतर्गत जे काही नागरिकताविषयी असतील किंवा आरक्षणाचा बाब असेल किंवा अनेक अशा गोष्टी आहेत, जे शेतकऱ्याचं आंदोलन असेल, याच्यामुळे समाजामध्ये एक अस्थिरता दिसत आहे. समाज आंदोलन करत आहेत, अशा बऱ्याच गोष्टी घडतात. त्याच्यामुळं 2020 मध्ये सामाजिक अस्थिरता सुद्धा होती. ही मुख्य कारण आहे 2020 मधले. तर या गोष्टी तुम्हाला समजलेल्या असेल. या सगळ्या गोष्टी तुम्ही स्वतःचे उदाहरण देऊन सुद्धा लिहू शकता जर प्रश्न आला तर. तर पुढं लेखामध्ये असं म्हटलं जातं की 2020 मध्ये कुठले आव्हान आहेत, 21 मध्ये कुठले आव्हान आहेत. जसं आपलं म्हटलं की भारत चीन सीमावाद, याच्यामध्ये आता हे दरवर्षी घडत आहे, तर मग आपण स्ट्रॅटेजी दुसरी का आणत नाही किंवा अंमलबजावणी करत नाही, हा एक विचार करण्याचा गोष्ट आहे. जिथं चीन सदाच जर उल्लंघन करत आहे आपल्या सीमेचं, तर आपण अशी का ॲक्शन घेऊ नये, अशा का नवीन कल्पनाची गरज आहे का नाही आपल्याला, असं इथं प्रश्नचिन्ह निर्माण होतो की आपण रणनीती तीच का घेत आहोत किंवा त्याच्यामध्ये बदल न करत. तर इथं 2021 मध्ये चीनला समतोल ठेवण्यासाठी आपल्याला अधिक चांगल्या नीतीची गरज आहे असं आपल्याला म्हणता येतं. त्यानंतर दुसरं आहे अर्थव्यवस्था. आपले जे काही निर्यात धोरण आहे, जे काही आपले रिफॉर्म्स आहेत, जे काही GST बद्दल जे काही सुधार असते ते केली पाहिजे. जे काही फार्मबद्दल शेतीबद्दल जे काही त्रुटी आहे त्या बिलमध्ये, त्या सुद्धा सुधार केल्या पाहिजे, जेणेकरून आपली अर्थव्यवस्था सुधारित येईल. जो काही लोन भेटण्याचा प्रश्न आहे किंवा जे काही स्मॉल हे आहेत उद्योग आहेत, त्यांना जे काही व्याज किंवा कर्ज भेटण्याचा जो काही
भाग आहे तो दिला पाहिजे. तर अशा प्रकारे हे बोललं जातं. हे दुसरं. त्यानंतर सामाजिक स्वास्थ्य चांगलं असलं पाहिजे. सामाजिक स्वास्थ्य कधी चांगलं असणार, जेव्हा समाजामध्ये रोजगार निर्मिती आहे किंवा तिथे शिक्षणाचा जो काही पाया आहे योग्य रीतीने चालला आहे किंवा जो काही युवक वर्ग आहे तो त्याच्या मागण्या मांडण्याऐवजी त्याला जर आपण नोकरी दिली तर ते तसं काही अस्थिरता होणार नाही. तसंच अशा बऱ्याच गोष्टी आहेत जे की सामाजिक व्यवस्थेला व्यवस्थित करू शकतात. ते संघटित काम करावं लागेल त्यांना. त्यानंतर पुढचं आहे केंद्र राज्य संबंध. जसं आपण पाहिलं की केंद्र राज्याचा संबंध हे विरोधी पक्षामुळे असेल किंवा इतर कारणामुळे असेल, परंतु संविधान एक आहे ना, संविधानानुसार चाललं पाहिजे. कुठला एक पक्ष सत्ताधारी न बनता किंवा एककेंद्रित न होता असं न धावता सुद्धा सर्वांना एकत्रित घेऊन चालणं हे दोघांचंही काम आहे. केंद्र राज्याचे संबंध व्यवस्थित असणं हे अंतर्गत सुरक्षेला किती महत्त्वाचं आहे हे पुढील काळासाठी खूप महत्त्वाचं आहे असं ते म्हटलं जातं. त्याच्यामुळे केंद्र आणि राज्याने संघटित एकत्र येऊन जे काही प्रश्न असतील ते सोडवले पाहिजेत. जो काही अधिकार असतील त्याच्याप्रमाणे किंवा केंद्राने थेट त्यांच्यावर अधिकार न गाजवता किंवा राज्याने सुद्धा तसं कुठेही कुठल्या चांगल्या गोष्टीमध्ये पाय न अडकवता अशा गोष्टी केल्या पाहिजेत असं म्हटलं जातं. याच्यामुळं काय होतं, प्रशासन व्यवस्था व्यवस्थित राहते आणि प्रशासन व्यवस्था व्यवस्थित असल्या म्हणजे दुसरीकडे जो काही आपलं लक्ष द्यायला पाहिजे, सगळं रोजगार निर्मिती असेल, कुठं काय कुठल्या गोष्टीची गरज असेल, विकासाची गरज असेल तर करता येते. पण केंद्र राज्य संबंध बिघडले असताना मग हे कार्य करता येत नाही. तर अशा प्रकारचे हे चॅलेंज आहेत हे 2021 मध्ये. यापेक्षा आणखी चॅलेंज असू शकतात ते तुम्हीही याच्यामध्ये ॲड करू शकता. हे सगळे लेखामधले चॅलेंज होते. पुढचा लेख आहे दुतर्फा आघाडी युद्धाविषयी. त्याला आपण टू फ्रंट वार असं म्हणतो किंवा 2 आघाडी युद्ध असं म्हणा. दिनांक 29 डिसेंबर 2020 रोजी द हिंदूमध्ये आलेला हा लेख आहे. तर आपल्याला माहिती आहे की भारताची सीमा कशी आहे आणि भौगोलिक विस्तार सुद्धा कसा आहे. त्याच्या सीमामध्ये 2 देश असे आहेत की त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न करतात, भारताला समतोल ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये पहिला आहे पाकिस्तान, दुसरा आहे चीन. तर पाकिस्तान हा तर सुरुवातीपासूनच हे कार्य करत आहे. मग त्याला आतंकवादचा सहारा घेत असेल, ड्रग ट्रॅफिकिंग करत असेल किंवा सीजफायरचं उल्लंघन करत असेल किंवा जे काय असेल ते करत असेल, तो बऱ्याच गोष्टी करत असतो. जम्मू काश्मीरचा इश्यू असेल, जे काय दिसेल ते उचलण्याचा प्रयत्न करतो आणि पॉलिटिक्समध्ये आणण्याचा प्रयत्न हा पाकिस्तान करत असतो. त्यानंतर चीन काय आहे, चीन आपल्या देशासंगच प्रगती करण्याचा जो पाऊल उचललं, परंतु औद्योगिक क्रांतीमध्ये तो पुढे गेला. पुढे जाऊन त्यानं खूप गोष्टीमध्ये प्रगती केली, परंतु पुढे जाऊन त्याला समजलं की भारत आपला असुरक्षित आहे, तो आपल्यासाठी एक धोका आहे असं त्याला वाटलं. त्याच्यामुळं चीन जो काही पाकिस्तान आहे हा भारताचा शत्रू आहे, मग त्याचं सहाय्यता घेऊन भारताला कंटेंट करणं किंवा समतोलात ठेवणं हे चीनचं उद्दिष्ट असतं. मग तो काय करतो, पाकिस्तानला थेट किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष त्याला मदत करणं किंवा भारताच्या सीमावर थोडंसं पुढे येणं, माग जाणं किंवा अशा थोड्याफार गोष्टी करत असतो किंवा इतर संस्थांमध्ये भारताला जे काही पोझिशन पाहिजे, जे काही सदस्यत्व पाहिजे ते न भेटू नये असा प्रयत्न तो करत असतो. आणि हे करत असताना मग भारताची नीती कशी असते, भारतीय राजकीय विचार कसे करतात, हे सगळं आपल्या लेखामध्ये आहे. ते असं म्हणतात, फक्त मी तुम्हाला मराठीमध्ये सविस्तर आपल्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ते काय म्हणतात की चीन हा जो काही देश आहे तो त्यांच्या राजकीय गोष्टीमुळे करतो, म्हणजे आपण जसं करतो तोही तसं करत आहोत, म्हणजे जास्त सिरियसली घेत नाहीत ते. चीन आपल्या संग शत्रुता करेल असं त्यांना वाटत नाही. तो थोडंसं आशंका त्यांच्यावर कमी असते की असं होईल म्हणून, युद्ध करेल म्हणून, अशी आशंका ती कमी असते. परंतु ही चुकीची आणि अशी विचारधारा आहे की जी आपल्याला अगोदरच त्याचे परिणाम भोगावे लागले. जसे की पाकिस्तान संघ आपले युद्ध झाले, तसेच चीन सुद्धा युद्ध झाले, चीन तर अचानक आक्रमण केलं. तर अशा गोष्टी घडल्यात. हे सुद्धा असताना आपली अशी नीती असणं म्हणजे हे स्वतःला कोंडून ठेवण्यासारखं आहे. अवघं स्वतःला सांगायचं की काय होणार नाही, रिअलिस्टिक अप्रोच नाही, असा हा विचार आहे आपल्या नीतीचा. त्याच्यामुळे धोरण कसं आहे, थोडंसं बदलायला हवं असं सुद्धा म्हटलं जातं. मग आपल्यातलं मुख्य कारण काय आहे हे ट्रू फ्रंट वार असताना, की राजकीय आणि जी काही मिलिटरी विचारधारा आहे ती कशी आहे, विरोधाभासी आहे. मिलिटरी काय म्हणते की सावध झालं पाहिजे, जागरूक झालं पाहिजे, हे चीनचे असे आहेत तसे आहेत. परंतु राजकीय म्हणतो नाही, ती एक पॉलिटिक्सचा भाग आहे, त्याच्यामुळे टेन्शन घ्यायची काही गरज नाही. अशी विचारधारा, विरोधाभासी विचारधारा, एक विचारधारा नाही. परंतु याच्यामध्ये परिवर्तन आता येत गेलं. विशेषतः गॅल्वन व्हॅलीमध्ये जो झालेला इन्सिडेंट, जिथे 20 जवान शहीद झाले आणि दोन्ही देशाची जी काही सीमा आहे
त्याच्यामधला जो काही तणाव आहे अधिक वाढला, तिथं राजकीय विचार जे काही आहे नेते, त्यांना कळलं की बाबा हा चीन जो आहे तो काय करत आहे नेमकं. कारण खूप सारे असे इन्सिडेंट घडत आहेत मागील काळामध्ये की त्याच्यामुळे ह्यांना विचार करायला भाग पडलं की आता आपण अशी नीती आपलावी की ज्याच्यामुळं आपण सुरक्षित अधिक राहू. तर हे करत असताना जे काही सीजफायरचं उल्लंघन आहे ती तर 4 पट अधिक घडले या 2017 ते 2019 काळामध्ये. तर मग याच्यामुळं भारताला एक असं विचारधाराची गरज आहे, अशा धोरणाची गरज आहे जी दोन्ही देशाला कंटेनमेंट करेल. मग आपलं चुकतंय कुठं? तर भारताचं चुकतंय इथं की भारत जे काही रिसोर्सेस आहेत, जे संसाधन आहेत आणि जी काही स्ट्रॅटेजी रणनीती असायला पाहिजे ती कशी असावी याच्यामध्ये तो चुकतो आहे. जी काही संसाधनं आहेत किंवा रणनीती आहे कुठं आणि कशी वापरायचं याचा जो काही सखोल अभ्यास आहे तो भारताने केला पाहिजे. जर युद्ध झालं तर चीन हा डायरेक्ट युद्ध करू शकतो, कारण त्याच्यामध्ये पूर्णपणे ताकद आहे युद्ध करायची. परंतु पाकिस्तान असं नाही करणार. पाकिस्तानकडे तेवढे संसाधन नाहीत किंवा तेवढे शस्त्रास्त्र नाहीत. तो हायब्रिड युद्ध करू शकतो, तो इनडायरेक्ट युद्ध करू शकतो, अशी आशंका आहे. हे आपण विचारात घेतलं पाहिजे. आणि उलट दुसरे जे देश आहेत ते दुसऱ्या देशांना माहिती आहे की या तिन्ही देशामध्ये न्यूक्लिअर हत्यार आहे. जर असं घडलं तर याचे परिणाम सगळ्या देशांनाच भोगावे लागतील. म्हणून ते सुद्धा असं सगळ्यावर नजर ठेवून असतात. असं करत असताना मग भारताची नीती अशी असली पाहिजे की सगळ्यांना एकत्रित घेऊन या दोन देशावर वचप ठेवणं, त्यांना समतोलित ठेवणं अशी नीती असली पाहिजे. मग त्यांचं असं म्हणणं आहे या लेखामध्ये की पुढं काय करता येतं, तर एक जो काही हे आहे मसुद्दीपणा, ते काय म्हणतो आपण डिप्लोमसी असं म्हणतो, त्याला मसुद्दीपणा म्हणतात. तर ही जी कशी असली पाहिजे, सर्व देशाची व्यवस्थित असली, चांगले संबंध असले पाहिजे. चाहे अमेरिका असेल, रशिया असेल, रशिया आपल्याला मदत करू शकतो, त्याचप्रकारे अमेरिका सुद्धा आपल्याला मदत करू शकतो. जपान, हे सगळे जे आहेत, जे ऑस्ट्रेलिया क्वाड ग्रुप आहे तो कंटेनमेंट करण्यासाठी, चीनला थांबवण्यासाठी हे सगळे कार्य करू शकतात. तर त्यांच्याशी योग्य समतोल, चांगले संबंध असणं खूप महत्त्वाचं आहे. जी काही सागरी नीती आहे इंडियन ओशन मधली ती योग्य असणं महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळं चीनला कंटेंट करता येतं. तसेच जे काही मिलिटरी आणि राजकीय नेत्याचे संबंध आहे ते योग्य विचारधारा असली पाहिजे, एक विचारधारा असली पाहिजे, त्याच्यामुळे अधिक सतर्कता बाळगता येते. तसेच जी काही आपला रणनीती बनवायची ती वेगवेगळी असली पाहिजे, वेगवेगळ्या देशानुसार वेगवेगळ्या देशाची कुवत पाहून असली पाहिजे असं बी म्हटलं जातं. तर ते असं म्हणायचं की हे दुतर्फा युद्धाचं संकट टाळण्यासाठी आपली नीती ही योग्य असली पाहिजे, धोरण व्यवस्थित असलं पाहिजे. आपल्याकडे मिलिटरीचा जो काही भाग आहे त्याच्याकडे जे काही म्हणतात त्यांच्याकडे योग्य लक्ष दिलं पाहिजे, राजकीय इच्छा दावली पाहिजे असं ह्या लेखामध्ये म्हटलं जातं. यानंतर पुढचा लेख आहे वन अधिकार कायद्याच्या अंमलबजावणीविषयी. 30 डिसेंबर 2020 रोजी द हिंदू पेपरमध्ये आलेला हा लेख आहे. तर या लेखामध्ये 2006चा जो काही कायदा आहे वन अधिकार याच्याविषयी बोलला आहे. तत्पूर्वी हा जो कायदा आला आहे त्याचं कारण काय? तर त्याचं कारण असं आहे की जे काही आदिवासी लोक आहेत किंवा जमात आहे ते जंगलामध्ये राहते, वनामध्ये राहते, जे काही त्यांना ते भेटत असेल त्यांचा उपभोग करते. परंतु जसं की एखादं जे काही प्रकल्प आला असेल किंवा तिथं काहीतरी विकास करायचा असेल किंवा काही करायचं असेल तर त्या अनुषंगानं मग त्यांना तिथून बाहेर केलं किंवा दुसऱ्या जागी पाठवणं अशा गोष्टी चालत असत. म्हणजे तिथं त्यांना एक मालकी हक्क नव्हता की आमची जमीन आम्ही इथं राहत आहोत, तुम्ही इथे येऊ शकत नाही, अशा प्रकारच्या गोष्टी तिथं घडत नव्हत्या. म्हणजे म्हणायचं काय, त्यांना मालकी हक्क नव्हते. आदिवासी जमात कितीतरी वर्षापासून तिथं राहत आहे, त्या वनानं ते त्यांनी आपलं मानलं आहे, म्हणजे एक आपलं असं नातं आहे ते. परंतु तिथं त्यांना डावरलं जात असेल, तिथं त्यांना हक्क नव्हता, मालकी हक्क नव्हता आणि इतर गोष्टी सुद्धा अशाच त्या अनुषंगाने येत असत. त्यामुळे या कायद्याचं गरज भासू लागली आणि त्याच्यामुळे 2006 साली हा कायदा आणण्यात आला. आता 2000 साली हा कायदा आला, परंतु अंमलबजावणी कधी झाली त्याची? 2008 पासून. मग हे तुमच्यासाठी एक फॅक्ट आहे. मग या कायद्याच्या अंतर्गत नेमकं काय काय येतं? तर या कायद्याच्या अंतर्गत येतं की या कायद्यानं व्यक्तींना आणि समुदायांना हक्क दिले. कोणते हक्क? मालकी हक्क, ओनरशिप राईट त्याला असं म्हटलं जातं. मग किती पस्तूर दिले की 4 हेक्टर पस्तूरची जमीन तुम्हाला देऊ असं म्हटलं आलं त्याच्यामध्ये. परंतु तिथं अट बी घातली की जे तुम्हाला आम्ही जमीन देत आहोत ती तुम्हाला विकता येत नाही, ही तिथं अट होती. आणि काय होतं, व्यक्तींना आणि समुदायांना सुद्धा ही जमीन देण्यात आली होती. काही जे काही समुदाय आहे काही एकत्रितपणे वापरत असेल तशा प्रकारे त्यांना ती जमीन देत असेल. सपोज काही कारण असतं तिथं धरण बांधायचं असेल किंवा कुठलं आणखी प्रोग्राम करायचे असेल किंवा काही विकासाच्या भूमिका अंमलबजावणीत आणायच्या असतील तर तिथं
त्यांना मदत आणि विकासासाठी जो काही निधी दिला जाईल त्याचं पुनर्वसन केलं जाईल अशा गोष्टी त्यांना म्हणण्यात आल्या. मग हे जे काही अधिकार आहे ते जर घ्यायचं असेल तर अट काय आहे, तर अट अशी आहे की तो जो काही आदिवासी म्हणत आहे ती माझी जमीन आहे, तर तो एक आदिवासी असला पाहिजे, त्याचं प्रूफ दिलं पाहिजे. आणि दुसरी अशी अट आहे की तो 75 वर्ष त्या ठिकाणी राहिला असला पाहिजे, म्हणजे त्याचे जे काही पूर्वज आहे तिथं त्याने राहिले असले पाहिजे. तर ही एक तिथं अट होती. मग अट झाल्यानंतर मग हे कोण ठरवणार की ही त्यांची जमीन आहे, तर तशा प्रकारचा ग्रामसभेमध्ये एक ठराव संमत केला जाईल. मग तो ठराव पुढं तालुक्याला पाठवला जाईल, तालुक्यापासून तो जिल्ह्यामध्ये जाईल आणि जिल्ह्यामध्ये एक समिती आहे, त्या समितीमध्ये 3 शासकीय अधिकारी आणि 3 निवडून आलेले अधिकारी, मग ते ठरवले जातात की हे त्यांना ती जमीन द्यायची का नाही. अशा प्रकारचा भाग हा वन अधिकार कायद्याविषयी होता. मग हा जो का वन अधिकार कायदा आहे याची अंमलबजावणी खरी झाली का, तर याविषयीच हा आर्टिकल आहे. तर याच्यामध्ये असं म्हटलं की कायद्याचा गैरवापर झाला. ज्या व्यक्तींना खरंच ते त्याचे पात्रधारक नव्हते त्यांना सुद्धा ते काही कारणास्तव म्हणा गैरवापरानं किंवा गैरमार्गाने त्यांना ते अधिकार देण्यात आले. ज्यांना ॲक्च्युअल ते राहत होते, जिथं त्यांची स्वतःची जमीन होती, त्यांना डावरण्यात आलं, त्यांना नाकारण्यात आलं, अशा बी गोष्टी झाल्या. दुसरं असं म्हणजे की जे काही वन अधिकारी होते त्यांना ते तसे जमीन दिल्यामुळं त्यांना नियमन करणं किंवा रेग्युलेट करणं ह्या गोष्टी त्यांना जमत नसत जास्तीत जास्त, आणि याच्यामुळे ते सुद्धा अधिकारी नाखुश असत. मग ते त्रुटी काढू लागल्या, त्या जे काही ते लोक घेऊन आले त्याच्यामध्ये तुमच्या ह्या फॉर्ममध्ये असं आहे, तुमचे हे कागदपत्र नाहीत, अशा प्रकारे गोष्टी करू लागले. तर हे अशा गोष्टीमुळे काय झालं, मग ते जे काही ॲक्च्युअल रिअल तिथं राहणारे जे लोक होते त्यांच्या अधिकारावर जे आहे उल्लंघन झालं, त्या कायद्याचं सुद्धा उल्लंघन झालं. ज्यांना गरज होती त्यांना ते अधिकार किंवा ती काही जमीन आहे ती भेटली नाही. ह्याच्यामध्ये कर्नाटक शासन तर पुढेच आहे. तर त्याच आणि काही गोष्टी असं म्हटलं जाते की सपोज आपलं राष्ट्रीय उद्यान आहे किंवा जे काही टायगर आहे किंवा जे काही असेल त्या लोकांसाठी, त्या प्राण्यांसाठी जे काही आपण संरक्षित करतो त्याच्या नावाने सुद्धा त्यांची जमीन घेतली जाऊ लागली की हे त्यांच्या अंतर्गत आहे, त्यामुळे तुम्हाला देऊ शकत नाही. हा एक तिथं महत्त्वाचा प्रश्न येऊ लागला. परंतु असं मोठ्या प्रमाणात आकडे नाहीत की एखादी जमीन किंवा तो जो काही वन भाग आहे संरक्षित केल्यानं तो संरक्षित खूप राहील म्हणून असं काही जास्त प्रकारचे आकडे नाहीत. त्यामुळे असं म्हणणं की याच्यामुळे तुम्हाला आम्ही जमीन देऊ शकत नाही हे सुद्धा चुकीचं आहे. असं सुद्धा या उलट जे आदिवासी आहेत, जे लोक तिथं राहतात, ते अधिक चांगल्या प्रकारे वन्यजीवांचे किंवा त्या झाडांचे, त्या वृक्षांचे सगळं अति चांगल्या प्रकारे संरक्षण करतात. कारण अधिकारी आणि जे आहे ते इतक्या प्रमाणे त्यांचं जे काही संबंध आहे ते नाहीत, परंतु ते अधिक आदिवासी सोबत आहे, त्याच्यामुळं ते अधिक संरक्षित करणं हे सुद्धा म्हणणं बरोबर आहे असं आपण म्हणता येतं. त्यामुळे त्यांना अधिकार न देता, त्यांना छळ किंवा पिळवणूक न करता त्यांना अधिकार द्यावेत, हा एक त्याच्या मागचा उल्लेख आहे. त्याच्यामुळं जी काही ट्रान्सपरन्सी व्यवस्था आहे किंवा त्याची अंमलबजावणी व्यवस्थित झाली अशा प्रकारचं इथं बोललं जातं. तर हा भाग या आर्टिकलमध्ये होता. तर असे हे 28 ते 30 तारखेच्या दरम्यानचे 3 लेख होते. आता तुमचा निरोप घेण्या अगोदर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी अशी आहे की ते आपण एक UPSCचा पर्सनल गायडन्स प्रोग्राम सुरू केला आहे. पर्सनल म्हणजे पर्सनल गायडन्स, ते प्री मेन्स इंटरव्ह्यूबद्दल सर्व गोष्टीबद्दल गायडन्स मार्गदर्शन देण्याचा तुम्हाला प्रयत्न केला जाईल. त्याच्यामध्ये मराठी लिटरेचरसुद्धा येईल. मराठी लिटरेचर असो किंवा नसो, तुम्ही दोन्हीही त्याच्याकडे चॉईस आहेत. असेल तर मी तुमच्यासाठी योग्य आहे, नसेल तरी तुम्ही जॉईन करू शकता. तर हा ज्यांना इच्छुक आहे त्यांनी ते जॉईन करा. त्याचे लिंक आणि व्हिडिओसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर तुमची काळजी घ्या, स्वतःवर प्रेम करा. धन्यवाद मित्रांनो.